नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण झणझणीत असा खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. तर इथे बघा, मी खेकडे आहेत, हे मी इथे साफ करून घेतलेले आहेत. आणि इकडे एका बाजूला मी नांग्या आहेत, ह्या मी बाजूला ठेवलेल्या आहेत. ह्या आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. आणि इथे वाटण्यासाठी मी खोबरं, लसूण, फुटाण्याची डाळ, मिरची, आलं, कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला आहे कांदा. आणि इथे मसाल्यांमध्ये मी कोकम, लाल तिखट, धना-जिरा पावडर, मीठ, गरम मसाला आणि हळद. तर आपण एक पॅन घेऊया आणि त्यामध्ये आपण खोबरं घालूया आणि हे आपण छान असे भाजून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती मी 2 ते 3 मिनिट हे खोबरं आहे हे मी छान असे भाजून घेते. तर हे बघा, इथे 2 ते 3 मिनिट झाले आहेत आणि खोबरंही छान असे भाजून झाले आहे. आता मी हे खोबरं काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी कांदा घालते, लसूण, मिरची आणि आलं घालते आणि हे आपण 2 ते 3 मिनिट छान असे भाजून घेणार आहोत. यामध्ये मी तेल घालते थोडे, म्हणजे कांदा आहे हा छान असा भाजला जातो. आणि यावरती मी आता झाकण ठेवून देते आणि 3 ते 4 मिनिट आपण चांगला हा कांदा भाजून घेणार आहोत. तर हे बघा, इथे 3-4 मिनिट झाले आहेत. कांदा छान असा भाजला आहे. आता यामध्ये आपण फुटाण्याची डाळ घालूया आणि कोथिंबीर घालूया आणि हे आपण चांगले परतून घेऊया. आणि यावरती मी परत झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ देऊन घेणार आहे. जर आपण हे वाटण कमी गॅसवरती व्यवस्थित भाजले तर ह्या वाटणाला छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, इथे आता हे वाटण मी छान असे भाजून घेतले आहे. हे थंड झाल्याच्या नंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. तर आता मी हे वाटण थंड करून घेते. हे बघा, आता हे मी मिक्सरला लावून घेतले आहे आणि हे असे झाले आहे. आता एक मी मिक्सरचे भांडे घेते आणि त्यामध्ये मी खेकड्याच्या नांग्या आहेत त्या मी मिक्सरला लावून घेणार आहेत. तर यामध्ये मी सर्व घातलेल्या आहेत नांग्या. आता हे मी मिक्सरला लावून घेतले आहे आणि हे आपण आता गाळणीवरती गाळून घेऊया. तर हे बघा, इथे छान असे मी गाळून घेतलेले आहे आणि हे असे झाले आहे. तर आता आपण फोडणी घालून घेऊया. तर एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे आणि तेल छान असे गरम झाले आहे. आता त्यामध्ये मी लसूण घालते आणि थोडासा हिंग घालते, म्हणजे हे आपल्या पोटाला बाधीगार होणार नाही. आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना-जिरा पावडर आणि गरम मसाला आणि आपण जे वाटण केले होते ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे छान असे तेलावरती परतून घेऊया. हे बघा, हे छान असे तेलावरती परतून झाले आहे. आता यामध्ये आपण थोडे पाणी घालूया आणि हे परत मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण वरती झाकण ठेवून देणार आहोत आणि 3 ते 4 मिनिट वाफ देऊन घेणार आहोत. तर मी यावरती आता झाकण ठेवते. तर हे बघा, इथे आता 3-4 मिनिट झाले आहेत आणि बघा, वरती तेलही सुटले आहे ग्रेव्हीला, म्हणजे इथे ही ग्रेव्ही तयार आहे. आता यामध्ये आपण खेकड्यांचे पीस आहेत ते सर्व घालून घेऊया. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी सर्व पीस आहेत ते मी घालून घेतले आहेत आणि आता आपण परत चमच्याने छान असे परतून घेऊया. हे बघा, ग्रेव्ही किती सुंदर अशी दिसते आहे आणि कलरही खूप छान असा आलेला आहे. आणि हा खेकड्याचा झणझणीत रस्सा खायला खूप टेस्टी लागतो. तर यामध्ये मी आता पाणी घालते आणि परत आपण हे मिक्स करून घेऊया.
यामध्ये आता आपण कोकम घालूया. जर तुम्हाला कोकम नाही घालायचं आहे तर तुम्ही लिंबूही घालू शकता. तर हे आपण मिक्स करून घेऊया आणि वरती झाकण ठेवून हे आपण चांगले शिजवून घेणार आहोत. तर हे बघा, हे चांगले असे शिजले आहे आणि वरती तेलही चांगले सुटलेले आहे. आता आपण नांग्या आहेत ह्या मिक्सरला लावल्या होत्या, त्याचे पाणी आहे ते आपण यामध्ये घालूया आणि ते चांगले मिक्स करून घेऊया. गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आहे आणि वरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट चांगली वाफ देऊन घ्यायची आहे. हे बघा, इथे आता हे खेकड्याचा झणझणीत रस्सा असा तयार आहे. अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही खेकड्याचा रस्सा केलात तर तो खूप चविष्ट लागतो आणि कलरही बघा किती सुंदर असा आलेला आहे. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.